विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी. आमदार अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल करीत असलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना संचालित श्री विठ्ठल कृषी महाविद्यालयासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून कृषी शिक्षणाकडून समृद्धीकडे ही ब्रीद घेऊन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीशी संलग्न असलेल्या या श्री विठ्ठल कृषी महाविद्यालयात प्रवेश घेऊन उज्ज्वल भवितव्याची संधी उपलब्ध झाली आहे. आमची वैशिष्ट्ये: अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग, आधुनिक प्रयोगशाळा, तंत्रसज्ज अभ्यासक्रम, प्रात्यक्षिकावर आधारित शिक्षण, शेती व उद्योग क्षेत्रातील उत्तम संधी. प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या कॅप प्रक्रियेद्वारे. कॉलेज कोड 11328. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातून पंढरपूरकडे येणाऱ्या भाविकांच्या वाहतूक सुविधेला बळकटी देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पंढरपूर आगारात 5 नवीन राजमाता जिजाऊ बस दाखल झाल्या आहेत. या नवीन बसचे लोकार्पण पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी आमदार समाधान आवताडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत एसटीतून प्रवास केला. यावेळी पंढरपूर पंचायत समितीचे सभापती शुभम आगावणे, उपनगर अध्यक्ष महादेव धोत्रे, आगार प्रमुख योगेश लिंगायत, विभाग नियंत्रक अमोल गोजारी, सांगोला स्थानक प्रमुख पंकज तोंडे, नगरसेवक संजय बनपट्टे, माजी नगरसेवक किरणराज घाडगे, लखन चौगुले, विनोद लटके, द्रोणाचार्य हाके, विनोद सुरवसे, बशीर तांबोळी, आमीन शेख यांच्यासह एसटी महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते. आषाढी यात्रेत पंढरपूरकडे जाणाऱ्या विविध मार्गांवर अतिरिक्त बस सेवा सुरू करण्यात येत असून नव्याने दाखल झालेल्या एसटी बसेसमुळे भाविकांची आणि स्थानिक नागरिकांची सोय होणार आहे. यात्रेदरम्यान वाढणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता एसटी महामंडळाने आवश्यक नियोजन केले असून या बस त्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत. याचबरोबर स्थानिक नागरिकांचीही सोय होणार आहे. पंढरपूर आगारासाठी या ठिकाणी जिजाऊ बस या ठिकाणी आम्हाला मिळालेली आहे. नक्कीच वारीच्या जास्तीत जास्त बस कशा मिळतील हाही आमचा या ठिकाणी प्रयत्न आहे. वारीसाठी सर्व वारकऱ्यांच्या सेवेसाठी एसटी महामंडळ त्या ठिकाणी स्वच्छता असेल किंवा वारकऱ्यांना सेवा देण्याच्या असेल 100% तशा प्रयत्न जादा बसेस सुद्धा या ठिकाणी मागवण्याचं काम त्या ठिकाणी प्रशासन साहेब आहेत, सर्व इथले मॅनेजर आहेत, सर्व करत आहेत. नक्कीच वारकऱ्यांच्या सेवेसाठी या ठिकाणी सर्व एसटी महामंडळ सुद्धा सज्ज. गतीथे एका गरोदर महिलेला रस्त्यावर उतरण्याचा प्रकार 4 दिवसापूर्वी घडला होता. गरोदर महिलेला रस्त्यावर उतरलं होतं सुट्टे पैसे नसल्यामुळे. त्या ठिकाणी तशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी जे संबंधित तशा घटना घडलेल्या त्या संबंधितावर सुद्धा त्या ठिकाणी कारवाई करण्याचं काम त्या ठिकाणी प्रशासन करतंय आणि नक्कीच त्या ठिकाणी तशा सुद्धा निलंबनाच्या असतील सुद्धा कारवाया त्यावेळेला केलेल्या आहेत. बस स्थानकामध्ये दिवसा दर वेगळे आहेत आणि रात्रीचे दर वेगळे आहेत. दुप्पट किमतीनं विकले जाते हॉटेलमध्ये खाद्यपदार्थ वगैरे. त्या ठिकाणी तशा पद्धतीने चौकशी केली जाईल आणि जर तसं आढळलं तर त्या सुद्धा हॉटेल असतील किंवा त्या चालकावर सुद्धा कारवाई केली.